नमस्कार. मी आज तुम्हाला यस-1 हा जो आपला विषय आहे, त्याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा करणार आहे. त्यानंतर आपण अ, प्रत्यक्ष त्या याचे जे घटक आहेत किंवा त्या आत्मचरित्र वगैरे वगैरे प्रकाराचे. तर प्रकाश वाटा हे तुम्हाला आत्मचरित्र अभ्यासाला आहे, याची कल्पना तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा व्याख्यानामधून माझ्या लक्षात आली असेल. त्याचबरोबर तुम्हाला PDF फाईलसुद्धा अभ्यासक्रमाची सगळ्या जनरल यस-1, यस-2 आणि त्याचबरोबर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी यस-2च्या तासाला की प्रकाशन व्यवहार हा जो काही एक आणखी तिसरा पेपर यावर्षी विद्यापीठाने आपल्याला अभ्यासक्रमात लावलेला आहे. याचं कारण आत्मचरित्र, कथा, कविता, कादंबरी या सगळ्या प्रकार गोष्टी आहेतच. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जीवन जगण्यासाठी या सगळ्याचा काय उपयोग होतो? तर आता कौशल्य जे म्हणतात, स्किल्स वेगवेगळ्या प्रकारची, तर या स्किलच्या संदर्भात भारत सरकारने जे काही आपल्याला आता नवीन धोरण शैक्षणिक आखलेलं आहे, त्यानुसार हा एक विषय आपल्याला आलेला आहे. त्याच्या संदर्भात मी यस-2च्या तासाला बोललेलो आहे. त्यामुळं त्याच्यावर काय आत्ता मी फारसं बोलत नाही. प्रत्यक्ष ज्या दिवशी तो अभ्यासक्रम आणि त्याच्यावरची PPT मी सादर करेल, त्या दिवशी आपण त्याच्यावर बोलू. आत्ता पहिल्यांदा आपल्याला 3 श्रेयांकासाठी हा सगळा अभ्यासक्रम आहे. 3 श्रेयांकामध्ये 2 श्रेयांक हे प्रकाश वाटा या ग्रंथासाठी आहेत. आणि प्रकाश वाटा या ग्रंथाबरोबरच आपल्याला ते पुस्तक कोणत्या प्रकारातलं आहे, त्या प्रकाराची संकल्पना म्हणजे आत्मचरित्र या प्रकाराची संकल्पना समजून घ्यायची. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की चरित्र वाङ्मय म्हणजे हा एक मोठा असा साहित्य प्रकार आहे. त्याच्यातला हा एक उपप्रकार आहे. म्हणजे चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, आठवणी, आणखी काही म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी असतात. आता या प्रकारामधलं सगळ्यातलं वैशिष्ट्य काय आहे या प्रकाराचं? तर याच्यातला मी हा वास्तव किंवा खरा असतो. म्हणजे कसा की कथा, कविता, कादंबरीतला मी हा खरा असेलच किंवा तो खरा नसतोच बरेचदा. लेखक त्याला जे आलेले अनुभव असतात थोडे बहुत ते जीवन पाहतो किंवा दुसऱ्याचेही. म्हणजे समजा मी जर उद्या दलित माणसावर कथा लिहू शकतो. याचं कारण काय आहे? प्रतिभा नावाची शक्ती ज्याच्याकडे आहे, हां, तो परकाया प्रवेश करून म्हणजे दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये जाऊन त्याच्याबद्दल लिहू शकतो, नाही का? आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की भास्कर चंदनशिवसारखे लेखक जे काही जन्मानं दलित नाहीत, परंतु त्यांनी दलितांवर अनेक कथा लिहिल्या आहेत. किंवा व्यंकटेश माडगुळकर यांनीसुद्धा रामोशी वगैरे वगैरे या समाजावर लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच अनुभव घेतलेला मांडला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जे पाहतात, अनुभवतात, त्या आधारे तुम्ही एखादं व्यक्तिचित्र असेल, एखादी कथा असेल, एखादी कादंबरी असेल, लिहू शकता, नाही का? चित्रपट नाही का? तुमच्या असं लक्षात येईल की चित्रपट वास्तव असतो का? चित्रपट वास्तव नसतो. म्हणजे बरेचदा अनेक चित्रपट पाहताना मला शंका येते की कोणीतरी हिरोईनवर अत्याचार करत असतो. म्हणजे आमचे जुने सिनेमे अमिताभ बच्चन वगैरेंचे बरेचदा किंवा आत्ताच्याही चित्रपटामध्ये काही ठिकाणी तुम्हाला ते दिसेल. अलीकडं मी काही चित्रपट पाहत नाही नव्हे तुमचे, कारण ते बहुतांशी माझ्या पाहण्यालायक नसतात म्हणून. पण काही चित्रपट मी पाहतो. नटसम्राटसारखा चित्रपट असेल, नाना पाटेकरांचा,
किंवा हा याच्यावरच प्रकाश वाटावर आलेला प्रकाश बाबा आमटे हा मी खास थिएटरमध्ये जाऊन बघतो. तर असे काही चांगले चित्रपट येतात की जे प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असतात किंवा त्या जीवनचरित्रावर आधारलेले असतात. तर अशा प्रकारचे म्हणजे गांधीवर आलेला चित्रपट हा त्यांच्या जीवनावर पूर्णपणे वेधलेला आहे. त्यांच्या घडलेल्या ज्या आयुष्यातल्या घटना आहेत आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य याच्यावर तो चित्रपट आलेला आहे. तर आत्मचरित्रामध्ये मी जो असतो तो स्वतः लेखक असतो. हा फरक आहे. इतर म्हणजे चरित्रामध्ये काय असतं, चरित्रामध्ये मी असतो, परंतु तो साक्षीभावाने म्हणजे त्रयस्थाच्या दृष्टीने दुसऱ्या व्यक्तीचं चरित्र लिहितो. उदाहरणार्थ धनंजय कीर किंवा धनंजय कीरांनी लिहिलेलं महात्मा फुलेंचं आत्मचरित्र असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल, तर तिथे मी असतो, परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या नजरेनं बघतो. हा एक फरक आहे. आणि तिथे सुद्धा वास्तव सोडून चालत नाही. म्हणजे अशा कुठल्याही लेखकाबद्दल जे आनंदी गोपाळ ही कादंबरी आहे म्हणजे भारतातली पहिली डॉक्टर आपली आहे मराठी स्त्री आनंदीबाई जोशी. तर त्याच्यावर लिहिलेलं श्रीपाद जोशींनी आनंदी गोपाळ हे पुस्तक आहे. खरं म्हणजे तुम्ही कथा कविता कादंबऱ्या फावल्या वेळात वाचल्याच पाहिजे, परंतु आत्मचरित्र ही खूप वाचली पाहिजे. कारण अनेक लोकांनी स्वतःचं जीवन किती संघर्षात घातलेलं आहे हे त्याच्यामधून आपल्याला कळतं. म्हणजे झोंबीसारखं आनंद यादवांचं आत्मचरित्र आहे. म्हणजे ते आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हटलंय त्यांना. म्हणजे काही ठिकाणी त्यांनी थोडासा हे घेतला आहे, ज्याला काय म्हणतात की कल्पनेचा आश्रय घेतला आहे, म्हणून त्याला कादंबरी म्हणायचं नाही, ते एरवी ते आत्मचरित्र आहे. आता आनंद यादव माझे स्वतः गुरु. मी MPhil PhD त्यांच्याकडे केलं, MAलाही मला ते शिकवायला होते. त्यामुळं मला ते त्यांचं स्वतःचं जीवन सगळं माहिती आहे, अगदी घरापासूनचं. तर प्रश्न असा आहे की आत्मचरित्रामधला पहिल्यांदा लक्षात घ्या की मी हा वास्तव असतो. आणि आत्मचरित्रामध्ये एक टाईमलाईन आहे. ती काय आहे, तर मी म्हणजे जो कोणी आत्मचरित्र लिहितो, बरोबर आहे, तर त्याचं मीचं जन्मापासूनचं साधारण त्याचं कर्तृत्व संपेपर्यंत त्याचं कर्तृत्व संपलं. म्हणजे आता माझं वय सांगायला काय हरकत नाही तुम्हाला, मागं जरी मी 31 हे वय सांगितलं असलं तरी माझं वय 56 आहे. आणखी मी किती काम करू शकतो आयुष्यामध्ये, तर आणखी मी 20 वर्ष, नाही का, म्हणजे 80पर्यंत मी लेखन करू शकतो. पण 80च्या नंतर मला किंवा कोणालाही, तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळात 80पर्यंत जगणं हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे कोरोना वगैरे सोडून द्या, कोरोना आलाय, तो नंतर जाईलही कधीतरी. पण एरवीसुद्धा जसजसं आपण उतार वयाकडे जातो तसतसं आपली कार्यक्षमता म्हणजे सगळ्या बाजूची ही संपुष्टात येते. तसंच लेखकाचंही असतं किंवा व्यक्तीचंही असतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती हे त्यांचं आत्मचरित्र हे त्यांचं कर्तृत्व संपल्यानंतर, हे आता याच्यापुढं काही त्यांच्या आयुष्यात फार होणार नाही. म्हणजे समजा आपल्या प्रतिभाताई पाटील आहेत, त्या राष्ट्रपती झाल्या. आता याच्यानंतर कोणतं पद मोठं मिळणार आहे? नाही मिळणार ना, नाही का. तर त्यात त्यांचं आत्मचरित्र आता लिहू शकतात, नाही का. कारण आता याच्यानंतर त्यांचं कर्तृत्व जवळपास संपल्याच जमा आहे, नाही का. तर अशा प्रकारचं
अगदी जन्मापासून तर कर्तृत्व संपेपर्यंतचा काळ हा आत्मचरित्रामध्ये असतो. आत्म हा शब्द काही लोकांना खटकेल, तर स्वचरित्र म्हणा त्याला फार तर. म्हणजे आत्मा वगैरे ज्याचा विश्वास नाही आत्मा वगैरे या गोष्टीवर, तर त्यांनी असं म्हणू शकतात ते की स्वचरित्र. हां, म्हणजे आनंदी यादवांचं स्वचरित्र, धनंजय म्हणजे शांता शेळकेंचं स्वचरित्र, अशा प्रकारचे शब्द तुम्ही वापरू शकता, नाही का. तर आपल्याला या पहिल्या घटकामध्ये मुळामध्ये आत्मचरित्र नावाची संकल्पना समजून घ्यायची. तर आत्मचरित्र म्हणजे काय, तर स्वतःविषयीचं स्वतः केलेलं लेखन. आणि चरित्र म्हणजे काय, तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविषयीच्या जीवनाविषयी लिहिलेलं त्याचं एकूण जीवनचरित्र, नाही का. हा दोन्हीमधला फरक आहे. आता आत्मचरित्र लिहिणं असं म्हणतात, म्हणजे त्याची एक व्याख्याच केली जाते की आत्मचरित्र हा अत्यंत जीवघेणा प्रकार आहे, जीवघेणा साहित्य प्रकार आहे. का, कारण आहे की आत्मचरित्र लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. कारण तुम्ही ज्यावेळी लिहायला बसता आत्मचरित्र, त्यावेळी तुम्ही तुमचं जीवन नाही सांगत, तुमच्या भोवतालची माणसं असतात, सगळी माणसं असतात, घटना असतात. काही माणसं नसू शकतात, पण काही असतात, आणि त्यांच्याविषयी तुम्ही लिहिणं धाडसानं तुमचं मत, तर हे जरा थोडं अवघड असतं. आणि म्हणून अनेक लोक आत्मचरित्र नावाचा प्रकार लिहित नाही. तर पण आत्मचरित्र हा साहित्य प्रकार तुम्ही सातत्याने वाचावा, कारण हा जीवनाला प्रेरणा देणारा प्रकार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला पूर्णपणे जीवनाला प्रेरणा देणारा प्रकार आहे. आपण तक्रार करत असतो नेहमी, बस वेळेवर आली नाही, आम्ही लेटच आलो, हे सर चांगलं शिकवत नाहीत, ते सर चांगलं शिकवतात, रात्री झोपच आली नाही, आमची परिस्थितीच वाईट आहे, गरिबी फार आहे, आमच्याकडं नीट मोठा चांगला मोबाईल नाही आहे, वगैरे वगैरे अशा आपण सतत तक्रारी करत असतो जीवनाविषयी, नाही का. परंतु या मोठ्या लोकांचं जीवन पाहिलं की असं वाटतं की अरे, आपल्याला त्याच्या मानाने फार खूप काही आहे, फार खूप काही आहे, आणि आपण उगाच तक्रार करतोय. आणि त्यामुळं मग आपल्याला जगण्याची एक नवीन उमेद ही निर्माण होते. आणि म्हणून जास्तीत जास्त आत्मचरित्रे ही तुम्ही वाचावी. मराठी आत्मचरित्रांचं दालन हे खूप समृद्ध आहे. म्हणजे अगदी बाबा पद्मनजी म्हणजे 1857पासून आपल्याकडे आत्मचरित्र लेखनाची ही परंपरा सुरू झाली. अर्थातच ॲटोबायोग्राफी असं तिला इंग्रजीत म्हणतात. तर हा साहित्य प्रकार इंग्रजी साहित्याच्या परिचयाने आपल्याकडे आला, हा काही आपल्याकडे नव्हता. म्हणून तर शिवाजीच्या आपण 2 जयंत्या साजऱ्या करतो, नाही का. म्हणजे जर शिवाजी महाराजांनी आत्मचरित्र लिहिलं असतं तर काही प्रश्नच आला नसता ना, महाराज कधी जन्मले वगैरे वगैरे वगैरे. किंवा ज्ञानेश्वर, नामदेव या कोणीच लोकांनी काही आत्मचरित्र लिहिलेलं नाही आपल्याकडे, कुठल्याच. म्हणजे ही आपली परंपराच नव्हे. याचं कारण काय आहे, याचं कारण स्वतःविषयी फुशारकी मारणं, मी मोठा आहे, देशमुख सर खूप चांगलं शिकवतात, असं मी म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं आपला समाज मानतो. बरोबर आहे काय. किंवा मी खूप हुशार आहे असं तुम्ही जर लोकाला सांगायला लागले तर ते चुकीचं आहे. तुम्हाला दुसऱ्यांनी म्हणणं अपेक्षित आहे की तुम्ही हुशार आहात, नाही का, तुम्ही चरित्रवान आहात,
तुम्ही अभ्यासू आहात असं दुसऱ्यांना म्हटलं पाहिजे. आणि दुसरा केव्हा म्हणेल? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते गुण दिसल्यानंतर, त्याला ते अनुभव आल्यानंतर, नाही का? आणि म्हणून आपल्याकडे जनरली LIC वाले लोक म्हणजे ग्रामीण भागात अजूनही LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे विमा हा फारसा अजूनही पोचलेला नाही. कारण विमाधारक विमा काढणारा घरी गेल्यानंतर काय म्हणतो पहिल्यांदा की तुम्ही विमा काढून घ्या. का? तुमचं काही बरं वाईट झाल्यानंतर तुमच्या पुढच्या कुटुंबाचं प्रश्न येईल वगैरे वगैरे. तर हे आपल्याला पटतच नाही. हे तू माझ्या काय मरणावर टपला काय? हां. आणि म्हणून विमाधारक हे आपल्या खेड्यापाड्यात फार कमी दिसतील तुम्हाला की आपल्या स्वतःचा विमा काढावा. माणूस आहे एक ठरलेला आहे. ज्यावेळी जन्म होतो निसर्गाचा नियम आहे निर्मिती, विकास आणि लय. बरोबर आहे. कुठलंही झाड जन्मतं, ते वाढतं आणि कधीतरी ते वाळणार हां आणि नष्ट होणार. तसंच आपलं जीवन आहे. निसर्गापेक्षा काय आपण वेगळे नाही आहोत. आपण जन्मतो त्याच दिवशी आपलं ठरलेलं असतं की आपण कधीतरी मरणार. कधी मरणार हे माहीत नसतं. बरोबर आहे. हे माहीत नसतं म्हणूनच बरं आहे. जर आपल्याला उद्या कळलं की आपण उद्या मरणार आहे तर आपली काय अवस्था होईल किंवा 15 दिवसानं मरणार तर आपल्याला काय होतं, काय काय होईल 15 दिवसात कल्पना करा. स्कायलॅब नावाचं एक मोठं उपग्रह पृथ्वीवर पडणार होता. उपग्रह म्हणजे अमेरिकेनं सोडलेला. त्यावेळेची आठवण मला येते. ते स्कायलॅब पृथ्वीवर पडणार, ते भरकटलं होतं अंतराळात आणि कंट्रोल कोणाचंच राहिलं नव्हतं. नासाचं नाही, कोणाचं नाही. आणि त्यामुळं ते कुठं पडेल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळं अमेरिकेनं जाहीर करून टाकलं की सगळ्यांनी सावध राहा, हे कुठेही पडू शकतं. आणि त्या काळात मी अनुभवलं. लोक म्हणाले आपल्या गावावर पडले तर मग कोणी जिलेबी करून खा, कोणी हे करून खा, पदार्थ करून खा. म्हणजे जे जोपर्यंत ते स्कायलॅब पडत नाही तोपर्यंत लोकांची अवस्था बघण्यासारखी होती सगळ्या. तर मृत्यूचं भय सगळ्यांना आहे, पण मृत्यू ही येणारी गोष्ट आहे. ती टाळता येत नाही आपल्याला, कोणालाच टाळता येत नाही. आपण अमर नाही. जरी काही इतिहासात पुराणात दाखले दिलेले असले की अश्वत्थामा मरे वगैरे त्या आख्यायिका आहेत असं तुम्ही समजून घ्या. किंवा विश्वाचार्य वगैरे अशी काही उदाहरणं तुम्हाला महाभारतात वगैरे दिसतात. परंतु या आख्यायिका आहेत. शेवटी मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणून मृत्यूपर्यंतच्या अगोदरचं सगळं जीवन, आता हे मृत्यूनंतरचं जीवन एखाद्याला वाटलं आकर्षित झाला एखाद्या कर्तृत्वाकडे, लेखकाकडे, समाज कार्यकर्त्याकडे, तर तो त्याचं चरित्र लिहू शकतो. त्यासाठी अर्थातच कागदपत्र, पुरावे बिरावे, भेटीगाठी सगळ्या घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ महानायक ही कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिली. तुमच्यापैकी आवर्जून ती वाचावी सुभाषचंद्र बोसांवर. ती चरित्रात्मक कादंबरी आहे. तर या कादंबरीसाठी विश्वास पाटील हे सुभाषबाबू ज्या ज्या ठिकाणाला भेट दिली त्यांनी त्या सगळ्या ठिकाणी भेटून आले किंवा पानिपत लिहिली त्यांनीच. तर ते स्वतः मराठी सैन्य ज्या मार्गानं गेलं होतं त्या मार्गानं प्रवास करत 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 पानिपतला गेले. बरोबर आहे. तर ऐतिहासिक कादंबरी आहे पानिपत किंवा महानायकसुद्धा तशी आहे, ऐतिहासिक आहे, पण ती चरित्रात्मक आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर आहे. तर मुळामध्ये आत्मचरित्र हे स्वतः लिहिलेलं चरित्र असतं. बरोबर आहे. आता ही आत्मचरित्राचं हे नेमकं स्वरूप तुमच्या पुढं स्पष्ट झालं असेल. म्हणजे इतर प्रकारांच्या तुलनेत फरक काय तोही मी तुम्हाला सांगितला की याच्यातला मी खोटा नसतो आणि मीला
जे काही त्याच्या जगण्यातलं सत्य आहे ते सगळं सत्य हे जसंच्या तसं सांगणं इथं अभिप्रेत असतं. म्हणजे त्याचं जीवन सत्य सांगणं अभिप्रेत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी त्यानं लिहिलं त्याच्या जीवनातल्या, पण त्या व्यक्तीला तसं वाटतच नसेल त्याच्याविषयी, तर अशा घटना घडलेल्या आहेत मराठीमध्ये. म्हणजे बलुतं नावाचं आत्मकथन दया पवारांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सलमा नावाची एक मुलगी आहे, तिचं एक ती शेजारी राहत होती, तिच्याबद्दल त्यांनी काही एक लिहिलं थोडं भावनिक. तर ती सलमा, तिचं लग्न झालं, म्हणजे थोडंसं प्रेम वगैरे आहे अशा प्रकारचं ते आत्मकथनामध्ये त्यांनी लिहिलं. आत्मकथन हा वेगळा प्रकार आहे पुन्हा, त्याच्यावर आपण नंतर बोलूच. याच आत्मचरित्राविषयी बोलत असताना पुन्हा त्याच्या स्वरूपाविषयी बोलत असताना. तर आता फक्त आपण जनरल बघतोय की आत्मकथन हे कोणत्याही वयात कोणीही व्यक्ती लिहू शकतो, त्याला काही वयोमर्यादा नाही. पण आत्मचरित्र मात्र हे वयाच्या आपल्या कार्यक्षमता सगळ्या प्रकारच्या संपल्यानंतर लिहिण्याची गोष्ट असते, हे पक्क ध्यानात ठेवा. त्यानंतर आता या आत्मचरित्राचं स्वरूप बघत असताना त्याची व्याख्या काय, तर व्याख्या हीच आहे सर्वसाधारणपणे. बाकीच्या व्याख्या, त्याचं सगळं स्पष्टीकरण हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये सविस्तर बघणार आहोत. आत्मचरित्र म्हणजे काय, आत्मचरित्र कशाला म्हणतात, काही लोकांनी व्याख्या केलेल्या आहेत. म्हणजे अगदी पाश्चात्य लोकांनी केल्यात, आपल्याकडच्या लोकांनी केल्यात. तर त्याचं स्वरूप आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला PPT ही समोर आवश्यक असेल तुमच्या, म्हणजे मला त्या प्रत्येक व्याख्येचं स्वरूप स्पष्ट करता येईल. तर आपल्याला हा पहिला मुद्दा बघायचा आहे फक्त इथे, की आत्मचरित्र, त्याचं स्वरूप, संकल्पना आणि त्याची वाटचाल, एवढाच मुद्दा फक्त आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण आत्मचरित्राच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्याच्यामधून आत्मचरित्राचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण हे व्याख्यान काळजीपूर्वक ऐकावं, समजून घ्यावं, समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि काही अडचण आली तर माझा फोन नंबर आपल्या सगळ्यांकडे आहे, आपण निश्चितपणे फोन करू शकता. किंवा महाविद्यालयामध्ये सध्या 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही असतो. मराठी विभाग हा वरच्या मजल्यावर कोपऱ्यामध्ये शेवटी आहे, तिथं तुम्ही येऊ शकता. तिथे तुम्हाला आपली स्वतःची विभागाची लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे स्वतःचं. तिथली पुस्तकंही तुम्हाला वाचायला हवी असतील तर ती तुम्ही नेऊ शकता आणि वाचून परत आणून देऊ शकता. कारण आजकाल काही पुस्तक कोणी काही चोरत नाही मुळामध्ये, किंवा लपवून ठेवत नाही, किंवा हे येत नाही, म्हणजे असं द्यायचंच नाही बा वगैरे असं काही होत नाही. कारण हा गेल्या वर्षाचा माझा कित्येक, जेव्हापासून मी लायब्ररी बनवली तिथं विभागात, तर तिथं 5-50-100 पुस्तकं, 200-200च्या पुढं पुस्तकं आहेत. तुम्हाला आवडेल ते पुस्तक तुम्ही तात्पुरतं घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला आत्मचरित्र ही संकल्पना समजायला सोपी जाईल. त्याच्यासाठी तुम्ही एखादी कादंबरी, एखादी कथा, कथासंग्रह, एखादा कवितासंग्रह असं जर वाचन केलं तर आत्मचरित्राची संकल्पना ही तुमची अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं. तर पुढच्या व्याख्यान सत्रामध्ये आपण आत्मचरित्र, त्याच्या व्याख्या आणि त्या व्याख्यांचं स्वरूप आणि स्पष्टीकरण हे आपण बघणार आहोत. आपण हा काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिला असेल त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.